Welcome to AV number 2, part number 2 of On to the Summit, we reached the top. We have completed first activity, now turn to second activity. Now we have to write down dialogue between two friends. Suppose we take two friends, names of two friends here, and accordingly discussion should be there. For example, two friends, names of two friends, we take imaginary names. First one is Raju and second one is Sanju. Now Raju, what he said? Raju said, "Hi Sanju, when is your next plan for mountaineering?" तो विचारतोय की तुमचा पुढचा प्लॅन जो आहे. संजूला विचारतोय राजू की पर्वतारोहणासंदर्भात तुमचा पुढचा प्लॅन कोणता आहे. त्या ठिकाणी संजू म्हणतोय, संजू सेड, "येस, आय एम प्लॅनिंग फॉर सम डेज इन सप्टेंबर ऑक्टोबर. आर यू इंटरेस्टेड इन जॉईनिंग?" हो, आमचा प्लॅनिंग चालला आहे की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आम्ही जाणार आहोत माउंटेनिंग. तुला इच्छा आहे का येण्याची? संजू म्हणतोय, राजू म्हणतोय त्याला, येस आय एम, बट आय एम नॉट व्हेरी कॉन्फिडंट. हो, मला इच्छा आहे पण मी अजून लगेच सांगू शकत नाही. राजू म्हणतोय, वी विल गो टू माउंट कळसुबाई. वी विल गो टू माउंट कळसुबाई टू स्टार्ट विथ. तर आपण कळसुबाई हे शिखर जे आहे, या कळसुबाई शिखरामध्ये आपण चढूया असं तो म्हणतो आहे राजू. बट बिफोर दॅट यू मस्ट बिगिन विथ स्मॉल प्रॅक्टिस लाईक वॉकिंग, स्टेअर क्लाइम्बिंग अँड मे बी अपहिल हायकिंग अ हॅबिट. तर पण हे सगळं करण्याआधी तुला काही चढाई करण्याचे काही जे मार्ग आहेत, कसं चढावं त्यासाठी वॉकिंग करणं आहे, प्रॅक्टिसिंग करणं आहे, पायऱ्या चढणं आहे, ह्या गोष्टी तुला कराव्या लागतील. राजू म्हणतोय, व्हॉट आर द युज्युअल इक्विपमेंट्स दॅट वी नीड. कोणते कोणते इक्विपमेंट्स लागतात, कोणते कोणते साहित्य इक्विपमेंट लागतं, कोणते कोणते साहित्य लागतं. यू मस्ट बी हॅव्हिंग मोस्ट ऑफ देम. संजू सेड, हॉनेस्टली स्पीकिंग वी नीड अ लॉट ऑफ इक्विपमेंट्स. आय हॅव सम. हो, खूप इक्विपमेंट लागतात पण त्यातले काही इक्विपमेंट्स माझ्याकडे आहे. लेट अस व्हिजिट अ माउंटेनिअरिंग इक्विपमेंट शॉप वन डे टू गेट अन आयडिया ऑफ द लेटेस्ट वन्स. तर आपण काही एखाद्या शॉपला भेट देऊया आणि त्या पद्धतीने आपण काही इक्विपमेंट जे आहेत, एखाद्या दुकानातून आपण ते इक्विपमेंट काय काय लागतं, तर कुठलंही पर्वतारोहण करायचं असेल तर काय काय आवश्यक असतं साधारणतः, की जे अतिशय महागड्या अशा वस्तू आहेत. त्याच्यामध्ये काय काय येतं, तर टेंट असतो, ज्याला तंबू असं म्हणतात, हेडलाईट आहे, मॅप आहे, कंपास आहे, कॅप आहे, जॅकेट्स आहे, ग्लोव्ज आहे, सनस्क्रीन आहे, लिप बाम आहे, त्या ठिकाणी रोप आहे. अशा अनेक वस्तू ज्या आहेत त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत, ज्याला इक्विपमेंट म्हणतो आपण. रोप आहे, एक्स आहे, वॉटर बॉटल आहे, स्लिपिंग बॅग्स आहे, त्यानंतर ऑक्सिजन सिलेंडर आहे, फूड पॅकेट्स आहेत. या सुद्धा गोष्टी त्याच्यात महत्त्वाच्या असतात की ज्या संपूर्ण माउंटेनिअरिंगच्या दरम्यान पूर्वतयारी म्हणून त्या ठिकाणी आपण करतो. आणि या पद्धतीने ते चर्चा जी आहे ती चाललेली आहे. राजू त्याला म्हणतोय, ओ यू हॅव क्वाईट अ लॉट, लेट अस व्हिजिट द शॉप टुमॉरो. ठीक आहे, तुझ्याकडे खूपच मोठी यादी आहे, आपण उद्याला त्या ठिकाणी भेट देऊया. आणि त्या पद्धतीने आहे दोघांचा एक प्लॅन जो आहे तो होतो आहे. You need to talk to fitness expert to get the guidance because a fit climber spends less energy. आपल्याला चर्चा करावी लागेल. आपल्या सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की कुठलीही चढाई करताना तुमचा मेंटल आणि फिजिकल फिटनेस जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्याला आपण मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती म्हणतो. तर मोठ्या मोठ्या ट्रेकिंग जेव्हा होतात त्यावेळेला ह्या संपूर्ण गोष्टी अतिशय मानसिकदृष्ट्या तंदुरुस्ती आणि शारीरिक तंदुरुस्ती ह्या बघितल्या जातात आणि त्यावर पण ते चर्चा करतायत. त्यानंतर काही क्लोथ्सबद्दल चर्चा करतायत आणि ट्रेनिंग जे आहे त्याबद्दल आयोजित करताय. यू मस्ट मेंटल अँड फिजिकल फिटनेस आर द मेन इंग्रेडियंट्स फॉर द सक्सेस ऑफ अ माउंटेनिअरिंग. टुमॉरो आय विल कम टू युअर प्लेस अँड वी विल प्लॅन एव्हरीथिंग. वी हॅव टू स्टार्ट ॲज सून ॲज पॉसिबल. आणि या पद्धतीने त्यांनी प्लॅन केलेला आहे. राजू आणि संजू बोलत आहेत आणि कुठेतरी माउंटेनिअरिंगसाठी त्या ठिकाणी काय काय लागू शकतं याची एक पूर्वकल्पना जी आहे, एक साधारण आयडिया जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे. तर कोणता वेळ आहे, काय डिस्टन्स आहे, किती अंतर आहे, कोणती वेळ आपण निवडणार आहोत, काय काय साहित्य लागतं, काय काय तंदुरुस्ती लागते, कोणते कपडे लागतात आणि काय ट्रेनिंग त्या ठिकाणी आवश्यक आहे, याबद्दल ही चर्चा जी आहे ती रंगलेली आहे. आणि आपण वी टर्न टू आवर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. डिस्कस विथ युअर पार्टनर द व्हेरियस हॅझार्ड्स. हॅझार्ड मीन्स डेंजर, संकट, आपत्ती. अँड रिस्क, ज्याला आपण धोका म्हणतो, जोखीम म्हणतो, रिस्क. डिस्कस विथ युअर पार्टनर द व्हेरियस हॅझार्ड्स अँड रिस्क दॅट अ माउंटेनियर or trekker has to face in an expedition.
एक्सपिडिशनचा अर्थ आहे मोहीम. तर कुठल्याही मोहिमेमध्ये त्या ठिकाणी काही जोखीम आहे, संकट आहे, काही वैयक्तिक अनेक अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या आहेत. तर कोणत्या कोणत्या जोखिमा असतात, कोणती कोणती रिस्क असते आणि कशा पद्धतीने ती रिस्क फॉलो केली जाते त्याबद्दलचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. तर बघूया आपण कुठलीही मोहीम पार करताना काय काय धोका असू शकतो. तर या ठिकाणी काय काय होऊ शकतं. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर द हॅझार्ड्स अँड रिस्क फॉर माउंटेनियर. तर कुठल्याही साहसवीराला की ज्याला पर्वतारोहण करायचं आहे, एखादी ट्रेकिंग करायची आहे, त्याला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं वातावरण जे आहे त्याच्यामध्ये तुमचं सगळ्यात महत्त्वाचं रोल असतो. बॅड व्हिजिबिलिटी कॉज बाय अ बॅड वेदर. तर वाईट हवामानामुळे त्या ठिकाणी जे वाईट गोष्टी असतात त्याच्यामध्ये तुमचं धुकं आहे, मिस्ट ज्याला फॉग म्हणतो आपण, आयत्या वेळेला येणारा पाऊस आहे, रेन आहे, बर्फवृष्टी होते, स्नोफॉल होतो, ह्या गोष्टी अडथळा असतात ट्रेकिंग करताना. बऱ्याच वेळा डार्कनेस, अंधार पडल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी चढाई करता येत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचा डेंजर जो आहे बॅड व्हिजिबिलिटी कॉज बाय बॅड वेदर ऑर डार्कनेस इज अ मेजर हेजार्ड. आणि सगळ्यात महत्त्वाची ही अतिशय मोठी संकट असतात. बर्फाची वादळं येतात काही ठिकाणी आणि बर्फाच्या वादळामुळे त्या ठिकाणी संपूर्ण कडेच्या कोसळतात आणि संपूर्ण मोहीम जी आहे ती संपते सुद्धा. एखाद्या वेळा जीवसुद्धा त्या ठिकाणी जातात. तर असं सगळ्यात महत्त्वाचं हे धोका आहे. त्यानंतर स्टॉर्मी अँड स्नोई वेदर. सगळ्यात महत्त्वाचा वादळी असा हवामान जे आहे, हेवी ब्लिझार्ड ज्याला म्हणतो आपण, एक प्रचंड येणारा बर्फवृष्टी जी आहे ती सुद्धा धोकादायक असते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा हाय अल्टिट्यूड सिकनेस. उंचावर जसं आपण जाऊ तसं त्या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत जातं. अँड ड्यू टू द लॅक ऑफ ऑक्सिजन इट इज नॉट पॉसिबल टू क्लाइंब हाय ऑन द माउंटन. म्हणजेच त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं उंचीचा सुद्धा त्या ठिकाणी ऑक्सिजनचा परिणाम जो आहे तो त्या ठिकाणी जाणवतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सनबर्न होऊ शकतं, ज्याला आपण ऊन लागणं म्हणतो. डिहायड्रेशन होऊ शकतं, ज्याला आपण शरीरातलं पाणी कमी होणं हे सुद्धा होऊ शकतं. इंजुरी होऊ शकते, एखाद्या वेळा अगदी आयत्या वेळेला काहीतरी दुखणं जे आहे ते पण येतं. त्यानंतर पॉसिबिलिटी ऑफ स्लिपिंग. चढताना स्लीप होणं, ज्याला आपण घसरणं, पडणं असं म्हणतो, ते सुद्धा होऊ शकतं. त्यानंतर स्नो बाईट. एखाद्या वेळा अनेक वेळा बर्फात राहिल्यानंतर त्या ठिकाणी बर्फ जो आहे, बर्फाची प्रकारची बधिरता जी आहे ती पायांना येऊ शकते, हातांना येऊ शकते. त्यानंतर सर्वाईव्ह इन इन्सफिशियंट ऑर लो ऑक्सिजन एरिया. ज्या ठिकाणी कमी ऑक्सिजन आहे त्या ठिकाणी सर्वाईव्ह करणं, त्या ठिकाणी वाचणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं असतं. लूज द राईट पाथ अँड ट्रॅप इन अननोन एरिया. जो मार्ग असतो, ठरलेला मार्ग आहे, तो त्या मार्गात सुद्धा अडथळे येतात आणि तो मार्ग चुकतो बऱ्याच वेळेला. राईट पाथ, यू लॉस्ट राईट पाथ अँड ट्रॅप इन अननोन एरिया. आणि एक चुकीच्या एरियामध्ये आपण प्रवेश करतो असं पण होऊ शकतं. आणि अशा वेळेला अतिशय धोका असतो की आपण काहीही होऊ शकतं. तर त्या ठिकाणी गाईड असतात आणि हे शेर्पा जे असतात ना, विशेष करून हिमालयाच्या कुठल्याही शिखरावर चढताना त्या ठिकाणी हिमालयाची जी अनेक शिखरं आहे या ठिकाणी ही रिस्क जी आहे ती अतिशय मोठी आहे. त्यानंतर टॉलरेट हंगर अँड थर्स्टी इफ अनअवॉइडेबल. तर बऱ्याच वेळेला भूक आणि तहान जी आहे ती सुद्धा अतिशय महत्त्वाची असते आणि ते सुद्धा त्या ठिकाणी जपावं लागतं. फ्लॅश फ्लड ड्यू टू स्टॉर्म माइट बी रिस्की. एखाद्या वेळा अचानक पूर येतात, हिमनद्या वाहतात त्या ठिकाणी, हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे. त्यानंतर रॉकफॉल इज अ कॉमन मिसहॅप ड्युरिंग हेवी स्नो अँड रेन. तर बऱ्याच वेळा खडक कोसळणं, दरड कोसळणं हे सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतं. लाइटनिंग कॅन कॉज अ मेजर प्रॉब्लेम ॲट सम प्लेसेस. त्या ठिकाणी बऱ्याच वेळा विद्युतलता ज्याला म्हणतो आपण, वीज पडणं म्हणतो, ह्या पण त्या ठिकाणी. शेवटी निसर्ग आहे, निसर्गाचा रुद्रावतार, कुठल्या क्षणाला कोणता रुद्रावतार पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. तर अशा अनेक रिस्क आहेत, अनेक हॅझार्ड्स आहेत, अनेक संकट आहेत. आणि ह्या संकटांना तोंड द्यायचं असेल तर आपली मेंटल अँड फिजिकल फिटनेस ज्याला म्हणतो आपण, शारीरिक आणि मानसिक तयारी ही महत्त्वाची असते. त्यानंतर बघितलं तर थकवा जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी येतो. अनेक प्रकारच्या आपत्ती आहेत आणि हे सगळं सांभाळून त्या ठिकाणी ट्रेकिंग करणं, माउंटेनिअरिंग करणं हे आवश्यक असतं. तर एक पूर्वतयारी म्हणून त्या ठिकाणी ह्या 3 ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या इथे आलेल्या आहेत, त्या आपण बघितल्या. पुढे आपण जाणार आहोत, आपल्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. थर्ड एव्हीकडे आपण जाऊया.